करदात्या वसईकरांसाठी कोण लढणार, सत्ताधारी की विरोधक? नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह. निवडणुकीत 500 ते 5000 रुपयांपर्यंत मतांचा बाजार मांडून आणि 5-5 कोटी रुपये खर्च करून निवडून आलेले नगरसेवक आता खरोखरच जनतेच्या हक्कासाठी लढणार का? हाच वसईतील सर्वात मोठा प्रश्न आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही राजकीय पटलावर वसईकरांना भुलवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र वसईकरांना पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन मिळावे अशी प्रामाणिक भूमिका कोणता पक्ष घेतो, हे 20 फेब्रुवारीला होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट होईल. पालिकेच्या या सभेत प्रशासनाच्या बेताल कारभारावर कोण सविस्तर ताशेरे ओढून वसईकरांना न्याय मिळवून देतो, यावर भविष्यातील राजकीय चित्र अवलंबून असेल. पाहुयात याबाबतचा सविस्तर तपशील. वसई विरार महापालिका प्रशासन कायद्याने चालणे अपेक्षित असताना वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त असोत व नगररचना विभागाचे उपसंचालक यापैकी कुणीही करदात्या नागरिकांच्या पत्रांना उत्तर देण्याचे सौजन्य दाखवत नाहीत. निवेदनांवरील कार्यवाहीचा तपशील कळवला जात नाही आणि माहिती अधिकाराअंतर्गत विचारलेल्या प्रश्नांनाही दाद दिली जात नाही. इतकेच नव्हे तर माहिती अधिकारातील प्रथम अपिलाच्या सुनावणीत 8 दिवसात माहिती द्या असे आदेश मिळूनही सहाय्यक आयुक्त त्याचे पालन करत नाहीत. अशा प्रकारे करदात्यांच्या हक्कांची पायमल्ली करून प्रशासन पूर्णपणे निरंकुश झाले आहे. या मस्तवाल अधिकाऱ्यांच्या विरोधात पहिल्या सर्वसाधारण सभेत कोणता पक्ष आवाज उठवतो, यावरच त्यांची जनतेप्रती असलेली निष्ठा सिद्ध होईल. महापालिकेचे विद्यमान आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी हे IAS दर्जाचे अधिकारी आहेत. नागरिकांच्या निवेदनांवर तातडीने कार्यवाहीची माहिती देणे हे त्यांचे कायदेशीर कर्तव्य आहे. मात्र आयुक्त झाल्यापासून त्यांनी किती अर्जांना लेखी उत्तरे दिली, याचा कोणताही समाधानकारक तपशील ते सभागृहात देऊ शकत नाहीत, अशी विदारक स्थिती आहे. दुसरीकडे अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्नचिन्ह आहे. बेकायदा बांधकामातून होणारी झेडची खंडणी वसुली आणि त्याचे संकलन त्यांच्यामार्फत होते, अशी उघड चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामुळेच अनेक राजकीय नेते त्यांच्यावर मेहरबान असून त्यांना करदात्यांच्या प्रश्नाशी काहीही देणे घेणे उरलेले नाही. बेकायदा बांधकामे हा अनेक लोकप्रतिनिधींच्या पडद्यामागचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने कोट्यावधी रुपये खर्चून निवडून आलेले नगरसेवक या वसुली प्रकरणावर सभेत तोंड उघडणार का, हा कळीचा मुद्दा आहे. थोडक्यात सांगायचे तर वसई विरार महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी असोत व विरोधक, जे लोकाभिमुख प्रशासनासाठी या मस्तवाल अधिकाऱ्यांच्या विरोधात ठाम भूमिका घेतील तेच खरे वसईकरांचे लोकप्रतिनिधी ठरतील. या सभेतील भूमिकेवरच वसई विरारच्या राजकारणाची पुढची समीकरणे निश्चित होणार आहेत. यावरील तुमचं मत आम्हाला न चुकता कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा व बेल बटन दाबा. धन्यवाद.